बघा मित्रांनो, हे आमच्या घरात काय निघालं काय माहिती नाही, काही समजून नाही राहिलं. काय आहे, सळई आहे का सापाचं पिल्लू आहे, साप आहे, काही माहिती नाही आहे. आणि बघा किती ब्लॅक आहे, खूप ब्लॅक आहे, काळाभोर आहे. आणि बघा किती चमचम चमकत आहे. काय आहे काय माहिती नाही. आणि बघा कसं करत आहे. हे बघा मित्रांनो, आमच्या घरात काय निघाले. सळई आहे का साप आहे, काही समजून नाही राहिलं. साप आहे, सापाचं पिल्लू. हे बघा घरात सापाचं सरकलं. काय. राहू दे, थांब ना, तिला कशाला वळवळ करतं. राहू दे राहू दे राहू दे, घरात जाईल ना ती वापस. तिले खरबळ जागात चालता येत नाही. तर बघा मित्रांनो, बरं झालं माझी मम्मी होती घरी, म्हणून मम्मीनं थैलीत भरलं. हे साप आहे का सळई आहे तर पाहू शकता तुम्ही. बघा थैलीत कसं चालला आरा आरा म्हणा. बघा कसं जात आहे थैलीत. मी एकटी असती तर काय केलं असतं काय माहिती. मी तर दिलं असतं तसं सोडून, आणि मग हा घरातच राहिला असता आणि घरातच मोठा झाला असता. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. जाऊ दे, पूर्ण पूर्ण जाऊ दे. गेला का? ओ माय, भीती वाटते बाई, मग तसं नको पकडू ना माय. नाही तिकडं फेक दूर. तेरा बोलते यार गुंडाळ आहे. इकडे कोणाच्या हवाली नको करू, हवाली नको करून. इकडे इकडे पण बाई काय माहित कुठं आहे. हवाली करायची. बघितलं मित्रांनो तुम्ही? खाडण गिनत चालू का? नाही ना, कोणीच काही नाही खाली केलं. आहे. खाली आहे, हा. थैलीत भरला आम्ही मित्रांनो. लय भेव वाटून राहिलं. आता हे देतो. बाहेरून जाता का? जा मग त्या खंब्याच्या माग. हो बापा, तिकडे जा, गेटाच्या बाहेर जाऊन तिकडे रोडच्या पलीकडे ते टाकून. त्यातच आहे ना ते. का आहे, जा ना तू कन कन घरा मागू. फाटलेली पण कशी काय माहिती? ती तशी छेद आहे त्याला, छेद आहे त्याला, छिद्र. जा याच्यात टाकू दे मला. माय, उलट आलं करा लागली. नको ना, जाय ना याच्यात तशी. नाही करत मी, फक्त पन्नी ती पन्नी याच्यात टाकतो बाई. माय, म्हणजे एवढं कोणतं का त्याले. हो, आणि ते तू बो खोलून ये, त्याचं ते खोलून ये जो. तिचं तोंड खोलून जाईन येईन ना. हो काय काय माय, जीव बी तुटते मित्रांनो. मुक जनावर आहे, कसं मारू वाटत नाही, पण भीती वाटते. जीवाला भेलेलं बरं, भीती वाटते. बरं झालं लहानच होतं, मोठं नाही. आता सळई आहे का साप आहे काय माहीत काय आहे. भाऊचे पप्पा बी घरी नाहीत, मम्मी गेली माझी. आई तिकडे नेऊन टाकायला, पन्नीत बांधून पॅक तिकडे नेऊन टाकीन आता. आजचा गुरुवार आहे, मला उपास आहे, भाऊच्या पप्पाला पण उपास आहे. भाऊच्या पप्पानं फराळाचं केलं आणि ते बाहेर गेले, आणि मी फराळाचं करत होती. आणि माझ्या प्लेटच्या खालीच होता ते, मला माहीत बी नाही. मी मोबाईल बघत बघत रील्स बघत होती, मोबाईल बघत बघत फराळाचं करत होती. आणि मग माझं फराळाचं संपलं, मग मी हात धुतला आणि प्लेट अशी उचलली तर त्याच्या खालीच. अरे बाप, एवढी घाबरली मी, अशी मागच सरकली. लय भीती वाटली. बरं झालं आई घरी होती ना. आई जर माझी घरी नसती तर मग काय केलं असतं मग मी काय माहीत. ते बघा चालली माझी मम्मी फेकायसाठी. तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेराने. बघा माझी आई चालली फेकायसाठी. तिला म्हणलं त्याचं तोंड खोलून ये म्हणलं, ते तिकडं चाललं जाईन मग, हे की नाही. तसं काय माहीत आता काय करते. तोंड खोलून येते का नाही. पन्नीचं तोंड खोलून आली की मग ते जिकून आलं तिकून बिचारा चालला जाते, हे की नाही.